हे तुला आणि मला चांगलंच माहितीये. अगं उर्मिला, अम्या माझा बालमित्र आहे ग, आणि त्याला अशा अवस्थेत मला नाही बघवत. हो का? काही गरज नाही. माझ्या सौभाग्याचे रक्षण करायला मी समर्थ आहे. हो, बरोबर बोललीस तू. समर्थ आहेस ग, समर्थ आहेस. जाता जाता एकच सांगेल उर्मिला, तुझ्या सुरांची शपथ घेऊन तुझा हा वेडा अमोल अजूनही तुझेच गीत गात आहे का, अजूनही तुझेच गीत गात आहे. म्हणून मनापासून एकच आशीर्वाद होतो तुमच्यासाठी. स्पर्श होताच तुझा पुन्हा शहारुते हे वेडे मन त्याचे, घेऊन पुन्हा हाती हा प्रेमाचा विडा. सांभाळ हे वेडे सौभाग्य तुझे, सांभाळ हे वेडे सौभाग्य. आली मोठी म्हणे सांभाळ हे सौभाग्य तुझे. देवाचं घर नाही दिशांना चूक, एकदम चूक. कुठेतरी एकाच ठिकाणी असणार. कुठं बरं असेल देवाचं घर? अरे सांगा मला, कुणीतरी सांगा, देवाचं घर कुठे आहे? अरे सांगा रे. अरे रे, ओरडता हो म्हणून ओरडतोय, देवाचं घर कुठे आहे? उत्तर नाही. होय कोण म्हणणार? कारण कुणाला सांगता येणार नाही देवाचं घर कुठं आहे ते. देवाचं घर नाही दिशांना चूक, एकदम चूक. कुठेतरी एकाच ठिकाणी असणार. कुठं बरं असेल देवाचं घर? अरे सांगा मला, कुणीतरी सांगा, देवाचं घर कुठे आहे? अरे सांगा रे. अरे रे, ओरडता हो म्हणून ओरडतोय, देवाचं घर कुठे आहे? उत्तर नाही. होय कोण म्हणणार? कारण कुणाला सांगता येणार नाही देवाचं घर कुठं आहे ते. पण मला ठाऊक आहे, देवाचं घर माहीत असणारा माणूस मला ठाऊक आहे. देवाचं घर फक्त भाईला ठाऊक आहे. हो हो, फक्त भाईला ठाऊक आहे. चोर दरवाजा आहे तिथे जायला. कुठं बरं असेल तो दरवाजा? अरे कुणीतरी मला तो दरवाजा दाखवा रे. मला माझ्या भाईला शोधून काढायचं आहे. लपवून ठेवलंय तिथे. कुणीतरी दरवाजा दाखवा. मग लाथ मारून तोडून मोडून टाकतो दरवाजा. दरवाजा तुटला की भाईची सुटका. पण भाई नक्की देवाच्याच घरी असेल का? हो हो, नक्कीच असेल. सगळेच म्हणतात भाई देवाच्या घरी गेला म्हणून. पण देवाचं घर आहे तरी कुठे? माझ्या भाईला लपवून ठेवतो काय? काय समजतो काय तो स्वतःला? त्याच्या दारात जाऊन मोठमोठ्याने टाव फोडणार आहे, हादरवून ठेवणार आहे त्याचं सिंहासन. कंटाळा बसणारा माझ्या आवाजानं दुमडून जाईल त्याचा दिंडी दरवाजा आणि गटागटा हलून
एक एक पाऊल टाकत माझा भाई मला भेटायला येणार. मग काय एकाच आनंद, आनंदी आनंद, एकाच आनंद, आनंदी आनंदकडे, तिकडे तिकडे तो इकडे, एकाच आनंद, एकच आनंद, आनंदी आनंद, एकच आनंद. आता कसला आनंद आणि कसला काय? काही खाल्लं का अमोल बाबूनी? काय नाही, सकाळ सांग पाव तर अशीच बडबड चाललेली असते. आई हे जग सोडून गेल्यापासून डोक्यात याड घालून घेतलंय त्यांनी. कुठं तरी एकटक नजर लावून बसतात आणि मनात तिरंता बडबडत सुटतात. आईच्या अकस्मात निधनामुळे अमोल बाबूनच नाही तर या साऱ्या गावालाच वेळ लागल्यागत झालं. भाई म्हणजे या घरचेच नव्हे तर ह्या गावची जाण होती. पण कुण्या दुष्टाची दुष्ट लागली आणि काल भाईला घेऊन गेला. माझ्या सारख्या म्हाताऱ्याला मरण आलं असतं तर फार चांगलं झालं असतं. भाई या घरचे नव्हे तर ह्या गावच्या देवळाचा देवच नाहीसा झालाय. सारा गाव उजाड झालाय. घरात बापूचा अगदी खरा काच बोलला तुम्ही. होय, अरे घराघरात, गावागावात, बाजारपेठेत सर्वांच्या मुखात एकच नाव भाई देशमुख. बाईंच्या अकस्मात निधनामुळे सारं हरलं. बाजारपेठची दुकानं पटापट बंद झाली. सर्वांच्या मुखात एकच बोल, गरिबांचा वाली, गरिबांचा दुकानदार भाई देशमुख केला, भाई देशमुख केला. त्या देव माणसासाठी शमशानात सुद्धा असूनचे पूर आले होते. संकटकाली मदत करणारा परोपकारी दयावान होता आणि माझी पोट पालकपणे आणली. त्यावेळी तिच्यासाठी थोड्या भावांसारखा धावून आला होता. चांगली माणसं देवाला आवडतात म्हणतात, त्या काही खोटा नाही. होय होय, बाईंच्या तडपताने जणू काय सूर्यच मावळला. आता आमच्या सारख्या म्हाताऱ्याने कुठल्या झाडाच्या सावली खाली विसावा घ्यायचा. संपलं, सारं संपलं. तुम्ही गावातले लोक एक एक करून या घरात रडायला येणार का? आता मला स्वतःला सावरायचंय, मला माझं घर सावरायचंय. तुमचं इथं येऊन नाटकी गळा काढून रडणं आणि सांगपण करणं बंद करा आता. आणि भाईच्या नावाचा जॉब तुमच्याच घरात करत बसा. चला निघा. पोरी उर्मिले, भाईच्या मृतात मला यत्ना होती असं काय बोलते? योग्य तेच बोलते मी. तुमच्या सांत्वनाने माझं दुःख हलकं होणार नाहीये. भाईच्या या घरात असे उन्मत जीव घेणे शब्द एकेकाली ह्या म्हाताऱ्याला ऐकायला मिळतील असं स्वप्नातही वाटले नव्हते. होय ना? मग आधी तोंड काळं करा इथून. आणि भाईकडून घेतलेले पैसे फेडा अगोदर. ते तू सांगायची गरज नाही. एके वेळीच मी पैसे घेऊन आलोय. हे घ्या पैसे. बापू काका, कुठनं आणलं तेवढं पैसे? कुठून आणलं? अरे तिच्या गावात आजपर्यंत माझी कच्ची मच्छी फुटली ती सांगू काय विकली रे? होय, कारण बाईने सुद्धा माझ्या गरजेला
आपल्याच व्यवहारातील पैसे दिले होते का? आज भाई नसले म्हणून काय झालं? त्यांचा भाऊ आहे ना, त्याच्याकडे व्यवहार चुकता करायला आलो होतो, पण खाल्ल्या पिठाची ओळख दिसणारी माणसं नाही झाली. नशीब एवढं तरी कळायला. इमानाच्या नाही विकत. उपाशी पोटी मला शब्द बरेच सुचतात तुम्हाला. बोल. पण तू माझ्या काळजाला घर पाडणारे शब्द बोलू नकोस. खानखोर व्हायला कधी शब्दाचा तुटवडा नाही पडला. आता ह्या घरात तुम्हाला पिच्या प्रमाण मारणारा देव निघून गेल्यावर आता असाच फटकारा ऐकायला मिळेल. मेंढ्या खाल्ल्या घरचे वासे बोलताना हरामी. हा बाई, वाढवत. मी काय खाल्ल्या घराचं वासं म्हणत नाही, कारण हे घर बांधताना माझ्या हातानं लावलंय ते. मला नका शहाणपणा शिकू. अमोल भैयाचं कान घालताना आईबद्दल खोटं नाटं सांगताना माझ्या कानाने ऐकलंय मी. मला पुढचा ओळखून आहे. पहिल्यान मला वाटला चांगली आहे बाई माझी म्हणून, पण कसला काय नाव सोनू बाई आणि पायात कटला जवाला. लुडब्या तोंडाला आवाज घाला. मी आवाज घालतो, पण बाहेर गाव सोवाळा घालतो तुमच्या कीर्तीचा. मी नाही भेट घालत गावाला. वय वय, आता हवा संचारली ना, कुणाच्या तरी सांगण्यानं कैद चाललाय. माणूस की हिसाब लाव, पण लक्षात ठेवा बाय, जेव्हा येईल ना तेव्हा समजा तुम्हाला. तू आधी या घरातून जातो. जातो बाय जातो. आता या घरातनं देव निघून गेल्यावर आणि घरात हळदीची सत्ता आल्यावर आता येत कोण इथं? मेल्या मला हडाळ म्हणतो. मी घेतो. वय वय, हळदच आहेस तू. आईचा जीव घेणारी हळदच आहेस तू. जातो इथून. मी घेतो. हो राहता येत कोण? चला बापू काका, चला चला बापू काका. कोण नाही कोणचा आणि दाल भात कोणचा, आपलाच खायचा आणि आपलाच राहायचा. हळद कुठची? जा 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 आणि तेवढ्या जाऊन विचार करा माझ्या भाईच्या नावाचं. भिक्कार कुठले. कोण आहे? कोण आहे? कोणाचे पैसे आहेत ते सांग. कोणाचे पैसे आहेत ते? चोरीचे आहेत ना? कोण आहे? पैसे माझे पैसे. कोणतरी मला घाबरवायचा प्रयत्न करतोय. मी भाईचा आत्मा बोलतोय. मी अतृप्त आत्मा आहे. माझ्या सर्व इच्छा अतृप्त आहेत, अपुऱ्या आहेत. तुझ्या हातातले पैसे माझे आहेत. हो हो, ते पैसे माझे आहेत. पैसे माझे आहेत. कोण आहे? माझे आहेत ते माझे पैसे मला दे. ते नाही तर मी तुझा गळावरून जीव घेईन. घरात थांबायला वेळ नाही. मी अदृश्य आहे, तुझ्या जवळ आहे, पण तुला दिसणार नाही. आता हळूहळू माझ्या हाताची पकड तुझ्या गळ्याभोवती घट्ट आवळली जाईल. दे माझे पैसे. दे माझे पैसे आहेत ते.
असतीलच माझे पूर्वीचे शब्द. पूर्वीचे शब्द कोणत्या संदर्भात बोलतोस तू? तुझ्याच. आता मी म्हणालो होतो ना, ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल त्याच्यावेळी तुझा हितचिंतक म्हणून धाव घे. होय, खरंय तुझं. आज वेळी झालास म्हणून माझे प्राण वाचले. पूर्वजन्मीचे ऋणानुबंध म्हणूनच योग्य वेळी आले. अगं तुझ्यासारख्या चंदनी सुगंधाचा आस्वाद घ्यायचा सोडून ते चालून राग करायला निघाला होता तुझा नवरा. आईच्या अत्यंतिक प्रेमामुळे तुझा नवरा वेडा झालाय, वेडा. आणि त्याच वेड्याच्या भरात तुझा गळा लावून ठार करणार होता ना तुला. उर्मिला, तू विश्वास ठेव अथवा नको ठेवस, पण काही गोष्टी तू तुला या घरातील माणसांच्या संदर्भात पूर्वीच उघडपणे स्पष्ट केल्या आहेत. पण त्यावेळी तुझा माझ्यावर विश्वास नव्हता, कारण तुझ्या दृष्टीने मी एक शून्य विचारांचा माणूस होतो. हळूहळू ते चित्र आता बदलत जात आहे आणि त्याची प्रसिद्धी तुला आल्या वाचून राहणार नाही. माझी काहीशी चूक झाल्यासारखं वाटतंय मला. तुझ्याबद्दल मी सतत तिरस्कार करायचे. तुझ्यातील माणूस मला कधी कळलाच नाही. ज्यावेळी तू मला लग्नाची मागणी घातलीस त्यावेळेस मी तुझी उपेक्षा केली. त्याचंच फळ आता मी भोगते. जर त्यावेळेस मी तुझी अवहेलना विसरून केली जाऊ तुला. अगं जर त्याच्या गोष्टी आहेत त्या, आणि मी म्हणतो गत गोष्टींना उजाळा देण्यात अर्थ तो काय? तर कशालाच नसतो आणि असतो सुद्धा. पण आज सर्वच बाजूनी माझा कोंडमारा झाला. त्याचं काय? कोण मला? अगं तर करून घेतल्यामुळेच होतो, पण त्याच्यासाठी त्याग करावा लागतो. त्याग? होय, या घराचा, इथल्या माणसांचा तुला त्याग करावा लागेल. नाही, हे पाप होईल. अगं इतरांच्या बाबतीत ते पाप असेल, पण तुझ्या जीवनातील थोडे बदल असेल, म्हणून आधी तोच निर्णय योग्य आहे. तुझे विचार मला पटत नाही. ते योग्यही असतील, पण त्याग करणं कसं शक्य होईल? मी समाजात कशी उभी राहू शकेल? अगोदरच गावात बाईंच्या मृत्यूनं बोंब मारतोय अख्खा गाव. शिवाय ही धनदौलत. अगं धनदौलत कुठे जाते? ती केव्हाही मिळू शकेल, शिवाय स्वबळावर मिळवता सुद्धा येईल. पण तुझ्या वेड्या नवऱ्याबरोबर संसार करायला या भूतांकीच्या घरातला राहिलीस. मृत्यू तुला केव्हा मिळणार आहे त्याचा पत्ता सुद्धा लागला नाही तुला. शिवाय भाईचा इथं मृत आत्मा तुला सतत छळ करत राहील. इकडे आग आणि तिकडे विहीर अशी मनस्थिती झाली आहे माझी. घरात वेडाचाराची, पिशाचाची भीती, तर बाहेर गाव समाजाची भीती. समाज समाज समाज. अगं समाजाचं एवढं काय घेऊन बसलेस तू? तुकडे फेकलेस आणि पैसे पेरलेस की आदेशासारखा समाज आहे तुझ्या पायाशी. तुझं हे तारुण्य, रसरशीत कमान्य देह इथं पोळ गेल्यापेक्षा इथल्या सर्वस्वाचा त्याग कर आणि नव्या जीवनाला सुरुवात कर. अगं जगातल्या जीवित सुखाचा अनुभव घे. वेड्याबरोबर राहून तू पुरुषी सुखाला वंचित राहणार आहेस. मग तुझ्या देहाचा फायदा तो काय? परमेश्वरानं एवढं लावण्य दान केलं तर इथे राहून सुखून जाण्यासाठी. अगं सुख म्हणजे जे म्हणतात तेच हवे तुझ्या दुःखी आणि कष्टी जीवनाला. उर्मिला, हा रुपेशरूपी वृक्ष तुझ्यासारख्या असह्य वेलीला आधार देण्यास सदैव तयार आहे.
शोधात निघायचंय. मग हे मोहाचे पास तोडलेच पाहिजे. जर माझ्याबरोबर आलीस तर सुखाच्या हिरवळीवर चालशील तू. मी मुंबईला ब्लॉक घेतलाय. छोटासा उद्योग सुद्धा सुरू केला इंडस्ट्रीमध्ये. अगदी राणी सारखी ठेवीन मी तुला. आज दोघांना एकामेकांचा साथ मिळाला की नवे जीवन सुरू करू. तुझा फोन मला दूर होईल. अगं नवीन पाड्या तुझ्या जीवनात. रुपेश, होय उर्मिला. रुपेश, या वेलीला तुझ्यासारख्या वृक्षाचा आधार दे. यापुढे माझ्या नवजीवनाचा शिल्पकार तूच आहेस असं समज. थांब, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. तू चहा घेत नाही, मी सरबत आणते. मूर्ख कुठली? या रुपेशची राणी हो पाहते. पुष्टी पत्रावर एकदा चाल माझ्या बरोबर. मग पंगतात बसवतो त्या पत्राळीवर. माझा अपमान काय? माझा अपमान एक चोराची बायको होण्यापेक्षा मरण पत्करेन. मग तेच आहे तुझ्या नशिबी. कालचा चोर आजचा मोर झालाय. माझा झालेला अपमान मी विसरलो असं समजलीस? त्या रुपेशला दुखवणारे नेहमीच आडवे होतात. आईला मृत्यूचा मार्ग पत्करावा लागला. अमोल वेडा झाला. सदूच्या साह्यानं आईच्या मृतात्म्याचं भूत निर्माण करून या घरात भीतीयुक्त वातावरण निर्माण केलं. आणि आज गोड शब्दाने तिला मोहित केलाय. आज तिचा पावित्र्य भ्रष्ट करून उलटेचा मळवट तिच्या माथ्यावर गोंगायला लावतो. हवं तसं लुबाडून झाल्यावर फेकून देतो बाजार तिचा देह जगाची तुंगी जंगलासाठी. तरच नावाचा रुपेश. हो हो, नावाचा रुपेश. सौंदर्याचा भावाला होता. पेशंटच्या बाजारात नेऊन बसून बघ तुला. या रुपेशला दुखावणारे आणि विरोध करणारे असेच कुत्र्याच्या मौतीने मरणार. नवे नवे तुम्ही मरायला भाग पडणार. सौंदर्याचा आणि ऐश्वर्याचा भाग आला होता. आज रात्रीच मुंबईला निघतो. पावित्र्य खुश करून त्या लुसलुशीत देहाचा भोग घेतो. साखरेसारखी गोड सखी चालून आली आहे. रुपेश, छान. गोड आहे. तुझ्यासारखं. खरंच गोड आहे. चल, उगाच स्तुती करू नकोस हं माझी. शारद सुंदर चंदेरी रात्री स्वप्नांचा झुलतो झुला. थंड या हवेत घेऊन कवेत सांगताना झुलव मला. शारद सुंदर चंदेरी रात्री स्वप्नांचा झुलतो झुला. थंड या हवेत घेऊन कवेत सांगताना झुलव मला. साजणारे मोठणारे ऐकणारे तुझ्याच काठी रे तुझ्याच काठी.
माझे जीवा हाताला मी भुलावे सैरवावे गीत गावे शारद सुंदर चंदेरी नाटी स्वप्नाचा झुलतो झुला थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला साजणारे मोहणारे ऐकणारे तुझ्याच साठी रे तुझ्याच साठी सगळे सोयरे मी सांगेल पाठी रुपेश रुपेश अरे काय झालं कुठल्या स्वप्नात रडलास काही नाही पुढे मग पुढचा वेळ चालू आता 2 तासाने मी ट्रक मारतोय मुंबईला जाण्यासाठी इतक्या घाईत? होय शुभस्य शीघ्रम वेळ करून उपयोग नाही अर्ध्या रस्त्यापर्यंत ट्रकने जाऊ मग तिथून प्रायव्हेट व्हेकलने थेट मुंबई घालायची कुणालाही कुठल्या गोष्टीचा पत्ता लागू द्यायचा नाही जंगलाच्या पायवाट्याने शिवेपर्यंत ये मी तिथे ट्रक घेऊन येतो आलं लक्षात बरं निर्णय पक्का की वाट पाहतोय बाय कशा पायी घरपला जन्म सारा वावटळ जिंदगीची दिसला निवारा आटलेला नशिबाला कितीला उठी ग आटलेल्या हिरीच्या बी थोडा बंदी आम्हाला कल्लोळ यो कल्लोळ